ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 80व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2 श्लोक 29. आश्चर्यवत् पश्यते कश्चिद्देनामाश्चर्यवद् वदति तथैव च अन्यः आश्चर्यवचनेन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अर्थ, कोणी या शरीरीला आश्चर्यदृष्टीने पाहतो, अनुभव करतो आणि तसेच दुसरा कोणी याचे आश्चर्याने वर्णन करतो आणि दुसरा कोणी याच्या विषयात आश्चर्याने ऐकतो आणि याच्या विषयात ऐकूनही कोणी जाणत नाही, अर्थात हा जाणण्याला कठीण आहे. भाषांतर आहे की कुणी यास आश्चर्यकारक म्हणून पाहतो आणि कुणी यास आश्चर्यकारक म्हणून वर्णतो, तर कुणी अन्य त्यास आश्चर्यकारक म्हणून ऐकतो. यास असे ऐकूनसुद्धा याबद्दल कोणीही जाणत नाही. पहा, व्याख्या अशी आहे. इथे आपण ऐकलेलं आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भगवंताचं वर्णन करत असताना मराठीमध्ये तर संतांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. एकतर असं येतं छान की कानडा म्हणजे जाणण्यास कठीण. कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा. हा जो परमेश्वर आहे, हा परमात्मा आहे, हा शरीरी आहे, हा देही आहे, त्याचा अंतपार लागणं कठीण आहे. पहा, विज्ञानालाही नाही लागला, ज्ञानियांनासुद्धा नाही लागला. आपण हे समजून घेतलं पाहिजे. जे कठीण आहे समजायला ते फक्त आत्म्याने जाणता येतं. आत्म्याची ओळख आत्म्यानेच करता येते, समजून घेतलं पाहिजे. एक सोपं उदाहरण सांगायचं म्हटलं, पहा, म्हणजे असं असू शकतं, आपल्याला एक मसला असा घेता येईल याच्यामध्ये की आपल्या पृथ्वीवरती सूर्याची किरणं येतात, त्याचं पृथक्करण करतात. कॅमेरा ज्यावेळेला तयार केला त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याचे मूलभूत रंग 3च आहे. लाल आहे, पिवळा आहे आणि निळा आहे. आणि त्याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याचे जी संयोग होतात, कॉम्बिनेशन्स त्याचे होतात, त्याच्या पद्धतीने हे जे शेकडो त्याच्या शेड्स आहेत त्या तयार झालेल्या आहेत त्या रंगांच्या. प्रत्यक्षात कॅमेरामध्ये ते 3च रंग त्या फिल्मवरती कॅच केले जातात, पण त्याचे कॉम्बिनेशन्स त्या रंगांचे आल्यामुळं तशा प्रकारचं ते, म्हणजे कॅमेरा बांधत असताना ह्या 3 रंगांच्या ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॅमेरा तयार केलेला असतो. फोटो इथे पृथ्वीवर घेतला, त्याचा मंगळावरती सुद्धा तशाच पद्धतीने फोटो घेतला तर ते फोटो येतात. पण ते ज्या पद्धतीचं तिथे प्रकाशकिरणांचं वक्रीभवन तिथे होत असेल मंगळावरती, कदाचित काही गोष्टी अशा असतील. म्हणजे आत्ता ते रंग समोरून त्या कॅमेरामध्ये परावर्तित होतात तेव्हा त्याचं चित्र त्या कॅमेऱ्याच्या त्या फिल्ममध्ये येतं. त्या 3 रंगांच्या तंत्रावरती कॅमेरा अवलंबून आहे. पण तिथले समजा मूळ रंग वेगळे असतील दुसऱ्या एका ग्रहावरचे, दुसऱ्या एका सूर्यमालेमधले, तर हे सहज शक्य आहे की तिथले ते पदार्थ त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच होणार नाहीत, कारण तिथले मूलभूत रंग वेगळे आहेत. म्हणजे त्या रंगांना जर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेराबद्ध करायचं असेल तर ते रंग आधीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये असणं आवश्यक आहे. जर ते नसतील त्याच्यामध्ये तर ते रंग पाहणं शक्य नाही. तसंच आपल्या नेहमीच्या आपले जे असत आपल्याकडे जे शरीर आहे, सतत परिवर्तनशील आहे, ते पाहण्यासाठी आपल्याला परिवर्तनशील आपल्या अवयवांचाच उपयोग करावा लागतो. पण सत्य जे आहे, जे अपरिवर्तनशील आहे, ते अपरिवर्तनशील आत्म्याद्वारेच पाहता येतं आपल्याला. बरं, मी हे म्हणत आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तशा प्रकारची अनुभूती घेतलेली नाही आहे. आपल्या शरीराच्या पलीकडचे अनेक अनुभव आपण घेतलेले आहेत, पण त्याचे अर्थ लावता येत नाहीत आपल्याला. हे आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं काहीतरी आपण अनुभवलं हे समजत असतानासुद्धा आपल्याला अर्थ लावता येत नाहीत म्हणून आपण ते मान्य करत नाही. सत आणि असतचा हा विषय या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. सतला सच्च्याच माध्यमातून पाहता येतं, अनुभवता येतं, हे समजून घेतलं पाहिजे.
तो सत आपल्यामध्ये सतत जागा असतो, पण आपण दुर्लक्ष करतो, कारण असतचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त, पगडा खूप जास्त आहे. तो कमी झाला, सत आपोआप दिसायला लागतं. म्हटलं ना, तुमच्या आणि सूर्याच्या मध्ये जर ढग असतील तर सूर्य तिथेच आहे, तो आपली जागा सोडत नाही, तुम्ही त्याच जागी आहात, लक्षात घ्या. ढग फक्त आडवे आलेले आहेत. ते ढग तिथून हटले की सूर्य दिसायला लागतो. तुमचं आणि सूर्याचं जे शाश्वत जे योग आहे तो कधीच नष्ट झालेला नसतो. पहा, आपल्याला वाटतं फक्त ढग आडवे आल्यानंतर, असत जे आहे ते आडवं आल्यानंतर. ढग तर कायमचा आडवा कधीच येत नाही. ती स्थिती परिवर्तनशील आहे, कायमची नाही. ती असत असल्यामुळं परिवर्तनशील आहे. आणि मग या असत गोष्टींना आपण सातत्याने भ्रमात पडू नये, हे समजून घ्यायला पाहिजे. व्याख्या अशी आहे की या देहीला कोणी आश्चर्याने जाणतो. तात्पर्य, जसे दुसऱ्या वस्तू पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आणि जाणण्यात येतात, तसे या देहीचे जाणणे नसते. पहा, आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं जर माहीत नसेल सत काय आहे, किंवा सत नावाचं काहीतरी आहे, त्याचं अस्तित्वच आपण मान्य केलेलं नाही आहे, पण आपल्याला अनुभूती मात्र येते सतची, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. कारण दुसऱ्या वस्तू इदंततेने, म्हणजे हे अमुक पहा समोर प्रत्यक्षात जाणता येतात, अर्थात त्या जाणण्याचा विषय होतात, पण हा देही म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धीचा विषय होत नाही. याला तर स्वयंने आपल्यानेच जाणले जाते. ते जाणणे लौकिक ज्ञानाप्रमाणे नसते, तर फारच विलक्षण असते. पश्यती पदाचे दोन अर्थ होतात, डोळ्याने पाहणे आणि स्वयंद्वारा स्वतःला जाणणे. येथे पश्यती पद स्वयंद्वारा स्वतःला जाणण्याविषयी आले आहे. पहा, गीता अध्याय 2 श्लोक 55 आणि अध्याय 6 श्लोक 20 इत्यादी. इथे डोळ्यांनी पाहणे आणि स्वयंद्वारा स्वयंला जाणणे असे दोन अर्थ आहेत या पश्यतीचे. जेथे डोळे इत्यादी कर्णांनी पाहणे, जाणणे असते, तेथे द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य दिसण्यात येणारी वस्तू, आणि दर्शन म्हणजे पाहण्याची शक्ती ही त्रिपुटी असते. पहा, म्हणजे जेथे डोळे इत्यादी कर्णांनी पाहणे असते, आपण सुरुवातीला पाहिले की कर्ण निरपेक्ष आणि कर्ण सापेक्ष, म्हणजे अंतःकरणयुक्त साधना आणि अंतःकरण किंवा सर्व कर्ण निरपेक्ष त्याच्याशिवाय केलेली साधना म्हणजे आत्म्याद्वारा केलेली साधना, आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. सच्ची साधना ही कर्ण निरपेक्ष आहे, अंतःकरणाविषयी अंतःकरणाशिवाय कोणत्याही इंद्रियाशिवाय केली जाणारी साधना आहे. तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळेला तुम्ही नुसते बसून राहता, त्यावेळेला तुम्हाला एका तत्वाची जाणीव होत राहते सातत्याने की ते आहे. ते अंतःकरण नसतं, लक्षात घ्या. अंतःकरणाच्याही पलीकडे तुम्ही जाता आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हे तत्व, अंतःकरणाचा सुद्धा स्रोत असलेलं तत्व तिथे अस्तित्वात आहे. त्याचीच कास धरायला पाहिजे. आणि मग त्याच्या माध्यमातून स्वामीजींनी खूप सोपं करून सांगितलं आपल्याला, कर्णांचा विचार न करता, अंतःकरणांचा विचार न करता, अंतःकरणाच्या माध्यमातून आत काय आहे हे न पाहता, आत जे आहे त्या आत्म्याच्या माध्यमातून बाहेर पाहायला शिकलं पाहिजे. शरीराचा बोधसुद्धा आत्म्याद्वारा करून घेतला पाहिजे. त्याला द्रष्टा म्हणून आपण ज्यावेळेला त्याचं जे काही द्रष्टा असणं आहे त्याला वाव देऊ, तेव्हा ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. पहा, खूप सोपं करून खरं म्हणजे साधना सांगितलेली, फार मोठी गोष्ट नाही आहे. पाहायचं आहे फक्त, पाहिल्याने समजणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या, जाणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. या त्रिपुटीनेच सांसारिक पाहणे आणि जाणणे होते. म्हणजे कुठली त्रिपुटी? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीने पाहणे जाणणे होते. परंतु स्वयंच्या ज्ञानात ही त्रिपुटी नसते. अर्थात स्वतःचे ज्ञान कर्णसापेक्ष नाही. स्वतःचे ज्ञान तर स्वतःद्वारा होत असते. अर्थात जे ज्ञान कर्ण निरपेक्ष आहे, जसे मी आहे असे जे आपल्या होण्याचे ज्ञान आहे, यात कोण्या प्रमाणाची अथवा कोण्या करणाची आवश्यकता नाही. या आपल्या होणेपणाला इदंततेने अर्थात दृश्य रूपाने आपण पाहू शकत नाही. याचे ज्ञान आपले आपणालाच होते. हे ज्ञान इंद्रियजन्य अथवा बुद्धिजन्य नाही. म्हणून स्वयंला आपल्याला जाणणे आश्चर्यासारखे वाटते. पहा,
कारण आपण ते इंद्रियांनासुद्धा समजतं, अर्थात हे जाणले हे. तर त्यांना आश्चर्य वाटतं. जसे आम्ही अंधाऱ्या कोठडीत एखाद्या वस्तूला आणण्यासाठी जातो, तर त्यावेळी आमचे जवळ प्रकाशही पाहिजे आणि डोळाही पाहिजे. अर्थात त्या अंधाऱ्या कोठडीत प्रकाशाच्या सहाय्याने आम्ही त्या वस्तूला डोळ्यांनी पाहू तेव्हा आणू. परंतु एखाद्या ठिकाणी दीपक प्रकाशमान आहे आणि आम्ही त्या दीपकाला पाहावयास जाऊ, तर त्या दीपकाला पाहण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दीपकाची आवश्यकता नसते, कारण दीपक स्वयंप्रकाश आहे. तो आपणाला स्वतःच प्रकाशित करतो. तसेच आपल्या स्वरूपाला पाहण्यासाठी कोणत्या दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण हा देही स्वरूप स्वयंप्रकाश आहे. हा आपणाला आपणच जाणतो. आता स्वयंप्रकाश म्हणजे आपण टी व्हीवरचे सिरियल खूप पाहिलेले असतात, लगेच असा प्रकाश वगैरे आलेला तुम्हाला दिसायला लागला असेल, तर हा स्वयंप्रकाश ज्ञानाचा प्रकाश आहे, जाणीवेचा प्रकाश आहे. जसे हॅलोजनचे बल्ब लागलेत किंवा सूर्यसुद्धा प्रकाशतो आहे, तसा हा प्रकाश नाही, हे समजून घेतलं पाहिजे. प्रकाश ही अशी गोष्ट आहे जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो, म्हणून त्याला प्रकाश म्हटलेला आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने सूक्ष्मपणाने आपल्या या अज्ञानाच्या ह्या आसमंतामध्ये हा ज्ञानाचा दिवा जळतो, तर तो स्वतःच्या रूपात दिसतो, स्वतःच्याच प्रेरणेने. कुठल्याही बाह्य प्रभावाची त्याच्यासाठी आवश्यकता नाही. असं ते रंगाचं परावर्तन तुमच्या डोळ्यामध्ये होऊन मग तुम्ही पाहण्याची जी क्रिया होते त्याची गरजच नाही त्याच ठिकाणी. नाही तर असं जर नसतं तर जन्मजात सूरदास आहेत, अंध आहेत, त्यांनी इतकी सुंदर सुंदर श्रीकृष्णाची चित्र काढली नसती. अंतर्दृष्टीने त्यांनी ते पाहिलेलं आहे आणि चित्र काढलेले आहेत भगवान श्रीकृष्णाचे, बाल श्रीकृष्णाचे. हे चमत्कार आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु जो हे जाणतो त्याला कसलंच आश्चर्य वाटत नाही. पहा, स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही 3 शरीरे आहेत. अन्न पाण्याने बनलेले हे स्थूल शरीर आहे. हे स्थूल शरीर इंद्रियांचा विषय आहे. या स्थूल शरीराच्या आत 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन, बुद्धी या 17 तत्वांनी बनलेले हे सूक्ष्म शरीर आहे. हे सूक्ष्म शरीर इंद्रियांचा विषय नाही तर बुद्धीचा विषय आहे. जो बुद्धीचाही विषय नाही, ज्यात प्रकृती स्वभाव राहतो, ते कारण शरीर आहे. या 3 शरीराविषयी विचार केला तर हे स्थूल शरीर माझे स्वरूप नाही, कारण हे क्षणाक्षणाला बदलते आणि जाणण्यात येते. सूक्ष्म शरीरसुद्धा बदलते आणि जाणण्यात येते, म्हणून तेही माझे स्वरूप नाही. हा देही जेव्हा प्रकृतीचा त्याग करून आपल्या स्वरूपात स्थित होतो तेव्हा तो आपणाला जाणून घेतो. हे जाणणे सांसारिक वस्तूंना जाणण्यापेक्षा सर्वथा विलक्षण असते, म्हणून ज्याला आश्चर्यवत पश्यती म्हटले गेले आहे. आता प्रेमाची भावना मनापर्यंत पोहोचते. पहा, मनाला समजते ती. क्रोधाची भावना, आता प्रेम दिसत नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे दाखव म्हटलं तर दाखवता येत नाही, ती काही वस्तू नव्हे, पण ती पोचते मनापर्यंत. पहा, काहीसं तशा पद्धतीने, पण त्याहीपेक्षा विलक्षण पद्धतीने लक्षात घ्या, जिथे तुमच्या या मनाचा सुद्धा संबंध येत नाही, मनसुद्धा शांत आणि उणे झालेलं असतं. अशा मनाच्या शांततेनंतर येणारी जी अनुभूती आहे ती आत्मस्वरूप आहे. पहा, नाहीतर हे भासच राहतील. सातत्याने एक छोटंसं उदाहरण म्हणजे पेल्यामध्ये तुम्ही एखाद्या पात्रामध्ये पाणी भरलं सगळं आणि ते ढवळलं पाणी, तर तुम्हाला तुमचा चेहरा त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही. मनामध्ये थोडीसुद्धा अस्थिरता असतील त्याच्यामध्ये, तर तुम्हाला आत्म्याचं स्वरूप दिसणार नाही. पण ज्यावेळेला मन शांत होईल, कुठल्याही प्रकारचे विचार, अचिंत्य अवस्था मनामध्ये असेल, ते भांडं खळखळाट करत नसेल, पहा, आणि तुम्ही ज्यावेळेला त्या भांड्यामध्ये तुमचा चेहरा पाहाल, त्यावेळेला तुम्हाला तुमचा चेहरा खूप स्पष्ट व्यवस्थित दिसून येईल. मनामध्ये अचिंत्य अवस्था असताना जे दिसतं ना, 2 विचारांच्या मध्ये जे दिसतं ना, ते आत्मतत्व आहे, तो परमेश्वर आहे. आणि ती लांबी वाढवत जाल तुम्ही तर तुमचे ध्यानाचे तास वाढत जातील. ती लांबी वाढवत जाल,
दोन विचारांच्या मधल्या ठिकाणी तुम्हाला परमात्मा भेटतच राहील आणि भेटतच राहील. पहा, समजून घेतलं पाहिजे. दिवसातले काही काळ तरी ह्या अचिंत्य अवस्थेत आपल्याला राहता आलं पाहिजे, किंवा मनाचं काम मनाला करू दे. तुझे रूप चित्ते राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तर मनाला त्याचं काम सुखाने करू दे. तुम्ही त्याचा भाग जरी होत नाहीत तरी परमात्म्याचं सान्निध्य राहतं. समजून घेतलं पाहिजे. मनाचं काम मनाला करू दे, शरीराचं काम शरीराला करू दे. त्याच्या सगळ्यापासून वेगळे राहून तुम्ही परमेश्वराशी एकरूप राहा. हे सुद्धा ध्यानच आहे. समजून घेतलं पाहिजे. तर या तिन्ही शरीराविषयी विचार केला तर हे स्थूल शरीर माझे स्वरूप नाही, कारण हे क्षणाक्षणाला बदलते आणि जाणण्यात येते. सूक्ष्म शरीरसुद्धा बदलते आणि जाणण्यात येते, म्हणून तेही माझे स्वरूप नाही. हा देही जेव्हा प्रकृतीचा त्याग करून आपल्या स्वरूपात स्थित होतो तेव्हा तो आपणच आपणाला जाणून घेतो. हे जाणणे सांसारिक वस्तूंना जाणण्यापेक्षा सर्वथा विलक्षण असते. म्हणून याला आश्चर्यवत पश्यते असे म्हटले गेले आहे. येथे भगवंतांनी म्हटले आहे की आपणाचा अनुभव करणारा कोणी एखादाच असतो. कश्चित आणि पुढे 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकातसुद्धा हीच गोष्ट म्हटली आहे की कोणी एखादा मनुष्यच तत्वाने मला जाणतो. कश्चिन मा वेत्ती तत्वतः या पदावरून असे वाटते. बघा, म्हणजे पुढे 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये खूप याचं विश्लेषण येणार आहे. आपल्याला जागोजागी हे शिकायला मिळणार आहे. पहा, कश्चिन मा वेत्ती तत्वतः, मला तत्वतः तसं कोणी एखादाच मनुष्य जाणतो. या पदावरून असे वाटते की या अविनाशी तत्वाला जाणणे फारच कठीण आहे, दुर्लभ आहे. परंतु वास्तविक पाहिले तर तसे नाही. या तत्वाला जाणणे कठीण नाही, दुर्लभ नाही, तर या तत्वाला शुद्ध अंतःकरणाने जाणणाऱ्यांची, या विषयाकडे प्रवृत्त होणाऱ्यांची उणीव आहे. ही उणीव जाणण्याची जिज्ञासा कमी असल्याकारणानेच आहे. सहज मिळणाऱ्या गोष्टी असतात. आता स्वयंपाकघरामध्ये गेलं, फ्रीज उघडला किंवा स्वयंपाकघरामध्येच गॅस असतो, त्याच्या जवळपास तुम्ही गेलं, भांडी ठेवलेली असतात, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी खाद्यपदार्थ मिळतात, मग तोंडात टाकायचं काम चाललं असतं. उपवास करा म्हणून कोणाला सांगितलं, उपवास करा, लंघन करा म्हणून सांगितलं, तर मुद्दामून ते करणाऱ्यांची आहे उपलब्ध मला, पण मी त्याचा उपभोग घेणार नाही असं म्हणणाऱ्यांची उणीव आहे. ज्यांना लंघन करण्याची सवय आहे, ज्यांना लक्षात येतं की खाण्यापेक्षा लंघन करणं जास्त महत्त्वाचं आहे, तर त्यांची तब्येत कशी असते ते तुम्ही पाहून घ्या. साधू इतकी वर्ष कसे काय जगतात, काहीच खात नाहीत ते तरी कसे काय जगतात, असे वेडगळपणाचे प्रश्न आपण विचारणार नाही. तसाच विषय आहे की ज्याला भगवंताची ओढ आहे, ज्याला भगवंताचं सानिध्य आहे, ज्याचा योग अशा पद्धतीने जमलेला आहे, तो कशाला संसारामध्ये रस दाखवेल. पहा, तो आवश्यकतेपुरतंच खाईल, आवश्यकतेपुरताच संसाराशी संबंध ठेवेल, नाहीतर अखंड ध्यान चालू आहे. लक्षात घ्या, संसारात जगणंसुद्धा ध्यानच आहे. ज्याच्यासाठी ध्यान हेच जीवन आहे, ज्याच्यासाठी भगवंताचं सान्निध्य हेच जीवन आहे, त्याच्यासाठी संसारसुद्धा भगवंताचं सान्निध्यच आहे. त्याचा उपवास सतत चालूच आहे. पहा, उपवास म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात वास करणं. आश्चर्यात वदती तथैवच अन्य, काही अन्य लोक तसेच दुसरा मनुष्य या देहीचे आश्चर्यासारखे वर्णन करतो, कारण हे तत्व वाणीचा विषय नाही. स्वामी रामकृष्ण परमहंसांचं, ठाकूरजींचं खूप उदाहरण आहे. ध्यान कसं करायचं ते विचारायला लागले लोक, ते असं करायचं म्हणत स्वतः परत ध्यानात जायचे. त्यांना ते शब्दामध्ये कधी वर्णन करता आलं नाही. पहा, ध्यान, खरं ध्यान जे आहे अशा पद्धतीने ते वर्णन करता येत नाही. त्याच्या आजूबाजूला सांगता येतं, आजूबाजूला काय आहे हे सांगता येतं. प्रत्यक्षात ध्यानाचं वर्णन करता येत नाही, मग परमात्म्याचं कुठून करणार. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या शब्दातीत आहेत. पहा, आपण असं म्हणतो सुद्धा की एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, भक्ती आहे, आपले पालक असतात, आपले गुरुजन असतात,
आपली मित्रमंडळीसुद्धा असतात. कुणी आपला खूप जवळचा अगदी हितचिंतक असतो. त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्या भावनासुद्धा आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाहीत, तर परमात्म्याचं कसं वर्णन करणार शब्दामध्ये. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की तो वाणीचा विषय नाही होऊ शकत, म्हणजे अंतिमतः तो वाणीचा विषय होऊ शकत नाही. आता तर आपण शब्दांचाच इथे हा उत्सव मांडलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत यज्ञ मांडलेला आहे. येणे वाक यज्ञे तोषावे, वाक्यांचा यज्ञ मांडलेला आहे. त्यामुळे वाणी आहे, पण अंतिमतः हा वाणीचा विषय होऊ शकत नाही, त्याचं पूर्ण वर्णन करता येत नाही. पहा, जे महापुरुष या तत्वाचे वर्णन करतात ते तर केवळ शाखाचंद्र न्यायाप्रमाणे वाणीने याचा केवळ संकेतच करतात, ज्यामुळे ऐकणाऱ्याचे इकडे लक्ष वेधावे म्हणून याचे वर्णन आश्चर्यासारखे असते. शाखाचंद्र यज्ञ या योगाबद्दल मागच्या एका भागात मी बोललेलो आहे. गुरुचं आणि शिष्याचं कशा पद्धतीचं नातं असतं त्याच्या संदर्भात हा योग आहे. येथे जे अन्य हा पद आले आहे त्याचे तात्पर्य असे आहे नाही की जो जाणणारा आहे त्या व्यतिरिक्त हा सांगणार आहे, कारण जो स्वतः जाणणाराच नाही तो वर्णन काय करील. म्हणून या पदाचे तात्पर्य हे आहे की जेवढे म्हणून जाणणारे आहेत त्यापैकी एखादाच वर्णन करणारा असतो, कारण सर्वचे सर्व अनुभवी तत्त्वज्ञ महापुरुष त्या तत्वाचे विवेचन करून ऐकणाराला त्या तत्वापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. पहा, त्याच्या शंकेचे तर्काविषयी पूर्ण रीतीने समाधान करण्याची क्षमता ठेवीत नाहीत. म्हणून वर्णन करणाऱ्याच्या विलक्षण क्षमतेचे द्योतन करण्यासाठीच हे अन्य पद दिले आहे. त्यांना मर्यादा आहेत. अनुभूतीला मर्यादा नाही, पण त्याचं शब्दात वर्णन करण्याला मर्यादा आहे. शब्दांची मर्यादा आहे. आश्चर्यवश्येन मन्यः शृणोती, दुसरा कुणी या देहीविषयी आश्चर्यासारखे ऐकतो. तात्पर्य ऐकणारा शास्त्रांची लोकांतरात जितक्या गोष्टी ऐकत आला आहे त्या सर्व गोष्टींपासून देहीची गोष्ट विलक्षण वाटते, कारण दुसरे जे काही ऐकले आहे ते सर्वचे सर्व इंद्रिये मन बुद्धी इत्यादींचे विषय आहेत, परंतु हा देही इंद्रियादिकांचा विषय नाही, तर या इंद्रियादिकांना प्रकाशित करणारा आहे. म्हणून या देहीविषयी विलक्षण गोष्ट तो आश्चर्याने ऐकतो. खूप ही गोष्ट तुम्ही वाचा बरं का, मी सांगणार आहे तुम्हाला ती. हे थॉमस अल्वा एडिसन आहेत ना, त्यांनी DC करंट AC करंट ह्याच्यावर विलक्षण अभ्यास, टेस्ला आणि त्यांच्यामध्ये तो तुम्ही क्वांटम फिजिक्सच्या ग्रंथातसुद्धा तुम्हाला हा विषय वाचायला मिळेल की या प्रकारची विजेची माहिती असणारी ही व्यक्ती होती एडिसन. ते लहान लहान मुलांच्या विज्ञान प्रदर्शनातसुद्धा शाळांमधून जायचे आणि लहान लहान मुलांना विचारायचे की व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. उत्तरं मिळायची त्यांना लहान लहान मुलांकडून. ते सांगायचे तुम्ही कशी आहे इलेक्ट्रिसिटी ते सांगताय. माझा प्रश्न आहे की इलेक्ट्रिसिटी वीज काय आहे. अजूनपर्यंत थॉमस अल्वा एडिसनच्या ह्या प्रश्नाला उत्तर नाही मिळालेलं. भगवंत कसा आहे हे सांगता येईल, काय आहे हे सांगणं कठीण आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे तुम्ही वाचून गुगल करून आजकाल फार सोपं झालं आहे. थॉमस अल्वा एडिसनला वीज काय आहे याचं उत्तर मिळालं का तपासून पहा. कशी आहे ही सगळ्यांना माहिती आहे, वीज काय काय कशी असते. काय आहे हे नाही माहिती, ते नेमकं काय आहे समजून घ्या. आता जिथे विजेच्या ऊर्जेच्या बद्दलच आपल्याला काही माहिती नाही, तर त्या ऊर्जेचा स्रोत जो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कसं काय माहिती असेल. त्याला त्याच्या कृपेनेच जाणता येतं, त्याला त्याच्या माध्यमातूनच जाणता येतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग तो अनुभव स्वतःपुरता ठेवावा लागतो. जेवढं शब्दात व्यक्त करता येईल त्याच्या व्यतिरिक्त स्वतःपुरतंच ठेवावं लागतं, लक्षात घ्या. मग शाखाचंद्र सांगता येतं, ही शाखा आहे त्याच्या मागे तो अमावस्येचा चंद्र आहे म्हणून सांगता येतं, त्याच्या पलीकडे बोलता येत नाही. लक्षात घ्या, त्या शाखेपासून चंद्रापर्यंतचा प्रवास आपल्याला करावा लागतो, समजून घेतलं पाहिजे. येथे अन्य पद देण्याचे तात्पर्य जाणणारा आणि सांगणारा या दोघांशिवाय ऐकणारा
म्हणजे तत्त्वाचा जिज्ञासू हा वेगळा आहे, लक्षात घ्या. जिज्ञासू, ज्याला ती ज्ञानाची पिपास आहे, तहान आहे, तो वेगळा असतो. त्याला ते जाणता येतं. तृष्णा ज्याला आहे त्याला ती जाणता येतं. पहा, श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित. याला ऐकूनही कोणी जाणत नाही. याचे तात्पर्य असे नाही की त्याने ऐकले तर तो आता जाणणारच नाही. याचे तात्पर्य केवळ ऐकूनच म्हणजे ऐकण्यानेच याला कुणीही जाणू शकत नाही. पहा, ऐकल्यानंतर तो जेव्हा त्यात स्थित होईल तेव्हा तो आपणालाच आपल्यानेच जाणेल. एक सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पहा, तुम्ही खूप छान कविता करता किंवा तुम्ही गायक आहात असं समजू, कलाकार आहात, नर्तक आहात असं समजू. तुम्ही साक्षात नृत्य होता ज्यावेळेला, तेव्हा तुमचं नृत्य चांगलं होतं. जेव्हा साक्षात तुम्ही गाणं होतं, तुम्ही संपूर्ण देहभान अर्पून त्या गाण्याशी एकतान होतात, तेव्हा ते गाणं चांगलं होतं. तुम्ही ते गाणंच बनून जाता, तेव्हा ते गाणं तुम्हाला जास्त चांगलं समजतं. खरं की खोटं? तुम्ही त्या चित्रामध्ये इतके रममाण होता की ते चित्रच बनून जाता, तर ती निर्मिती जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती जाणवते. तुम्ही त्याच्याशी एकरूप होता त्यावेळेला. तसंच परमेश्वराशी एकरूप होतात तेव्हाच परमेश्वर जाणता येतो, त्याच्याशिवाय नाही. समजून घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेत आपण म्हणतो तिची चप्पल तू घालून बघ, काय टोचते ते कळेल. दुसऱ्याचं चप्पल घालून पाहिल्यानंतर, त्याचे बूट घालून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की त्याची वेदना काय आहे. त्याच्या जागी जावं लागतं, तेव्हा तो मनुष्य समजतो. त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं, तेव्हा ते समजतं. ही इंद्रियांनी समजणारी गोष्ट नाही, हे समजून घेतलं पाहिजे. हे देवाचं देणंच आहे. लता मंगेशकरांना सुद्धा त्यांच्या रियाज आहेत, त्यांचे अनेक गुरु आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी संगीताची साधना केलेली आहे. पण एखाद्या गोष्टीची पटकन जाण कशी होते, तर तुम्ही त्याचं ते उचलता कसं काय ते. आणि काही गोष्टी तुम्ही तुमच्या स्वतःच्या त्याच्यामध्ये देता आणि त्या आणखीन सुंदर, सुरेल आणि सुरेख करून टाकता. हे कसं काय म्हणून अनेक त्यांना त्यांच्या मुलाखतकारांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं, ही देवाची देणी आहे, माझं स्वतःचं काही नाही त्यात, ते आलंय म्हटलं माझ्याकडे. हा जो भाव आहे तिथे देव जाणण्याची क्रिया होत असते. त्या देवाशी तो योग होण्याची क्रिया होत असते, संयोग होण्याची क्रिया होत असते, भक्ती होत असते. लक्षात घेतलं पाहिजे. ही लीनता, हा विनम्र भाव पाहिजे. स्वतःला विसरणं पाहिजे. स्वतःला शरीर म्हणून, अहंकार म्हणून स्वतःला विसरणं पाहिजे. तो अहंकार म्हणून त्यागायला सांगितलं कायमपणे, कारण तो त्यागल्याशिवाय भगवंत दिसतच नाही पलीकडचा. पण तो स्वतःच दिसायला लागतो. रावण होऊन जातो प्रत्येकजण. सगळ्यांच्यात आहे हा रावण. राम जागा करा, राम. या ठिकाणी कुणी असेल असे पहा, आपणच आपणाला जाणून घेणे ही गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी येते. जसे आत्मन्ये वा आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. स्थितप्रज्ञ त्याला म्हणतात. अध्याय 2 श्लोक 55 याच अध्यायामध्ये हे येणार आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. खूप सुंदर श्लोक आहे. 3 अध्यायात 17वा श्लोक आपण त्या ठिकाणी हे पाहू. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. अध्याय 6वा श्लोक 20वा. यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्यात्म न व्यवस्थितम. 15वा अध्याय श्लोक 11वा. त्या ठिकाणीही पाहूया. या ठिकाणी कुणी असे म्हणेल की शास्त्रे आणि गुरुजनांकडून ऐकून ज्ञान तर होतच असते, तर मग ऐकूनही कोणी जाणत नाही असे कसे म्हटले गेले आहे. या विषयांवर थोडा गंभीरपणे विचार करून पहा की शास्त्रावर श्रद्धा शास्त्र स्वतः करवित नाही. गुरुजनांवर श्रद्धा स्वतः गुरुजन करवित नाहीत, तर साधक स्वतःच शास्त्र आणि गुरूंवर श्रद्धा किंवा विश्वास करतो. स्वतःच त्यांच्या सम्मुख होतो. जर स्वतःच्या सम्मुख होण्यावाचून ज्ञान होऊ लागले असते तर आजपर्यंत भगवंताचे पुष्कळ अवतार झाले, मोठमोठे जीवनमुक्त महापुरुष झाले,
त्यांच्यासमोर कुणीही अज्ञानी राहावयास नको होते. जगामध्ये विषमता दिसते, जगामध्ये जे अज्ञान दिसतं त्याला आपण स्वतः कारणीभूत आहे, इतर कोणी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती नव्हे. पहा, आपली जी अवस्था आहे त्याला मुख्यत्वे आपण कारणीभूत आहोत. त्यांच्यासमोर कुणीही अज्ञानी राहावयास नको पाहिजे होते, अर्थात सर्वांना तत्त्वज्ञान व्हावयास पाहिजे होते, परंतु असे दिसत नाही. श्रद्धा विश्वासपूर्वक ऐकल्याने स्वरूपात स्थित होण्याविषयी सहाय्यता तर अवश्य मिळते, परंतु स्वरूपात स्थित स्वतः होतो. म्हणून उपर्युक्त पदाचे तात्पर्य तत्त्वज्ञानाला असंभव दर्शवण्यात नाही, तर त्याला करणनिरपेक्ष दाखवण्यात आहे. मनुष्य कोणत्याही रीतीने तत्त्वाला जाणण्याचा प्रयत्न का करेना, परंतु शेवटी आपल्यानेच आपणाला जाणेल. श्रवण मनन इत्यादी साधन तत्त्वाच्या ज्ञानात परंपरेने साधन मानले जाऊ शकतात, पण वास्तविक बोध म्हणजे करणनिरपेक्ष बोधच आपल्यानेच जाणल्याने होत असतो. इथे सांगतात की तत्त्वज्ञ, अनेक ठिकाणी आपल्याला असं वाटतं, म्हणतात स्वामीजी, की तत्त्वज्ञान हे आपल्यासाठी नाही, तत्त्वज्ञान हे फार कठीण आहे. स्वामीजी इथे निसंदिग्ध शब्दामध्ये सांगतात की ही गोष्ट काठिण्याची गोष्ट जी आहे ही तत्त्वज्ञानाबद्दल नाही, उलटपक्षी तत्त्वज्ञान जाणणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे, परंतु कितीही प्रयत्न केलात तरी ते तत्त्वज्ञान करण सापेक्ष पद्धतीने जाणता येणार नाही. कठीण नाही, ते अशक्यच आहे म्हणून सांगतात. कर्ण निरपेक्ष पद्धतीने म्हणजे अंतःकरण बाजूला ठेवून आत्म्याच्या माध्यमातून आपलंच आपल्याला जाणण्याच्या पद्धतीने तत्त्व जाणता येतं म्हणून सांगतात. सोपं असताना आपण ते अवघड केलं आहे म्हणून सांगतात. तत्त्वज्ञानांनी ह्याच्यामध्ये कुठलाही दोष निर्माण केलेला नाही. तत्त्व हे जाणण्याला कठीण आहे किंवा तत्त्व हे जाणण्याला अशक्य आहे, ही गोष्ट करण सापेक्ष पद्धतीमध्ये म्हणजे करणांच्या माध्यमातून जाणणं हे अशक्य आहे म्हणून सांगतात. पण करण निरपेक्ष पद्धतीने सहज सोपं आहे म्हणून सांगतात. तुम्ही पद्धत बदला म्हणून सांगतात. आपले आपल्याने आपले आपणाला जाणणे म्हणजे काय? एक असते करणे, एक असते पाहणे आणि एक असते जाणणे. करण्यात कर्मेंद्रियांची, पाहण्यात ज्ञानेंद्रियांची आणि जाणण्यात स्वतःची मुख्यता असते. ज्ञानेंद्रियांद्वारा जाणणे होत नाही तर पाहणे होते, जे व्यवहारात उपयोगी आहे. स्वतःद्वारा जे जाणणे असते ते दोन प्रकाराने असते. एकतर शरीर संसाराशी माझी नित्य भिन्नता आहे आणि दुसरे परमात्म्याशी माझी नित्य अभिन्नता आहे. दुसऱ्या शब्दात परिवर्तनशील नाशवान पदार्थाशी माझा किंचित मात्रही संबंध नाही आणि अपरिवर्तनशील अविनाशी परमात्म्याशी माझा नित्य संबंध आहे. असे जाणल्यानंतर मग स्वतः अनुभव होतो. त्या अनुभवाचे वाणीने वर्णन होऊ शकत नाही. त्या ठिकाणी बुद्धी ही मौनावते. परिशिष्ट भाव असा आहे याचा. पहा की शरीराच्या ह्या ज्ञानेंद्रियांच्या आणि बुद्धी मौनावण्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल पुढे खूप सविस्तर चर्चा करणार आहे. म्हणून इथे एक अल्पविराम किंवा स्वल्पविराम म्हणा तो घेतलेला आहे. परिशिष्ट भाव असा आहे की शरीराच्या विषयात केवळ श्रवणाने अर्थात अभ्यासोद्वारा जाणू शकत नाही, परंतु जिज्ञासापूर्वक तत्त्वज्ञ अनुभवी महापुरुषांद्वारा ऐकून जाणून यतताम अपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे गीता अध्याय 7 श्लोक 3 किंवा आश्चर्य वद्वदती तथैव च अन्यम. हे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की तत्त्वाचा अनुभव करणाऱ्यापैकीही वर्णन करणारा कोणी एखादाच असतो. स्वतःचे सर्व अनुभव वर्णन करणारे त्याचे वर्णन करू शकत नाहीत. पहा, त्याचे म्हणजे शरीरीचे. जसे संसारात केवळ श्रवणाने विवाह होत नाही, तर स्त्री आणि पुरुष परस्पर पती पत्नी रूपाने स्वीकार करतात तेव्हा कुठे विवाह होतो, तसेच केवळ श्रवणाने कोणीही परमात्म तत्त्वाला जाणू शकत नाही. तर श्रवणानंतर जेव्हा तो स्वतः त्याचा स्वीकार करेल अथवा त्यात स्थित होईल तेव्हा तो स्वयंने
त्याला जाणेल पहा. म्हणून केवळ ऐकून मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी शिकू शकतो, दुसऱ्यांना ऐकवू शकतो, लिहू शकतो, व्याख्यान देऊ शकतो, विवेचन करू शकतो, परंतु अनुभव घेऊ शकत नाही. अनुभव फार महत्त्वाचा आहे. यामध्ये सगळ्यामध्ये आपल्या लक्षात येत असेल, अनुभवापेक्षा सुद्धा किंचित जास्त म्हणजे अनुभूती जास्त महत्त्वाची आहे. परमात्मतत्व केवळ ऐकल्याने जाणले जाऊ शकत नाही, तर ऐकून उपासना केल्याने जाणू शकतात. परमात्मतत्व केवळ ऐकल्याने जाणता येत नाही, तर ऐकून उपासना केल्याने जाणता येते. श्रुत्वान्येभ्यः उपासते. गीता अध्याय 13 श्लोक 25. हे परमात्मतत्वाची उकल म्हणण्याचं तात्पर्य तुम्हाला कळत असेल की मी भाषांतर करत असताना संपूर्ण गीतेला परमात्मतत्वाची सत्तत्वाचं उकल असं का म्हटलेलं आहे. प्रत्येक श्लोक तुम्हाला त्या परमात्मतत्वाची उकल करून देईल. अगदी पहिल्या अर्जुन विषाद योगातल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत इथे परमात्मतत्वाचा जो विस्तार आहे तोच आपल्याला समजून घेण्यासाठी गीता आपल्याला खूप मदत करते पहा. अर्थात एका पॅटर्नमध्ये गीता बांधता येत नाही. गीता फक्त परमात्मतत्वाचं उकल करून देते असं समजू नका. आता ह्या नंतरच्या पुढच्या श्लोकामध्ये भागामध्ये व्यवस्थापन शास्त्रामध्ये तुम्ही कधीच कुठे काही ऐकलेलं नाहीत असं मॅनेजमेंट सायन्स भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सांगतील. आश्चर्यचकित होऊन जाल. इतक्या विषयांना स्पर्श केलेला आणि सांगितलं की हे सगळे विषय त्याच्याशी संबंधित आहेत, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. सगळंच त्याच्याशी संबंधित आहे. किंबहुना सगळं काही तोच आहे. आपलं अस्तित्व 50, 100, 150 काही वर्ष जगत असतील, 100 वर्षाचं मानून चालू सरासरी. पृथ्वीचंच वय अब्जावधी वर्षाचं आहे, त्यात तुमच्या 100 वर्षाला विचारतंय कोण? काडीला सुद्धा मूल्य आहे, पण ह्या तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्याला मूल्य नाही जर तुम्ही त्या आयुष्याचा सदुपयोग केला नसेल तर. माणूस मरतो केव्हा माहिती आहे का? लोकांच्या स्मरणातून जातो तेव्हा. आज प्रभू रामचंद्रांना आपण आठवतो, प्रभू श्रीकृष्णांना आठवतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आठवतो. मग त्यांना मृत्यू नाही, लोक अमर आहेत पहा. लक्षात घेतलं पाहिजे. थोड्या लोकांच्या तुमच्या गल्लीत फार मोठा विषय घेऊ नका. किमान तिथे तरी तुम्ही स्मरणात राहाल लोकांच्या. असं काहीतरी काम करून जा. पहा, या जर परमात्म तत्व वर्णन करणारा अनुभवी असेल आणि ऐकणारा श्रद्धाळू आणि जिज्ञासू असेल तर तात्काळ ज्ञानसुद्धा होऊ शकतं. शक्तिपात म्हणतात त्याला. ज्या त्या वेळेला आणखीन अनेक मस्तकाला स्पर्श करून वगैरे. पण सोपे मार्ग निवडू नका. सोपे मार्ग निवडू नका याचा अर्थ शॉर्टकट निवडू नका. पहा, सोपा मार्गच निवडा. तो आहे आत्म्याच्या माध्यमातून पाहणं. हा सोपा मार्ग आहे, तो उपलब्धच आहे आपल्याला. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय पहा, सुंदर. आत्तापर्यंत देह आणि देहीचे, शरीर आणि शरीरीचे जे प्रकरण चालू होते त्याचा पुढील श्लोकात उपसंहार करतात. जे सांगायचं आहे ते सांगून, पद्धतशीर सांगून, ह्या एका छोट्या विषयाचं नाही, हा अत्यंत आधुनिक काळातसुद्धा उपयुक्त ग्रंथ अशासाठी झालेला आहे की त्याला या पद्धतीने उपसंहार त्या विषयाचा शेवटपर्यंत नेतात. तो विषय, प्रत्येक विषय समजून घेण्यासारखा आहे. आता देह आणि देही, शरीर आणि शरीरीचा विषय, त्या विषयाचा पुढच्या श्लोकामध्ये उपसंहार करतील. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.